काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची विनंती सुद्धा या पत्राद्वारे राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली आहे. वसतिगृह दुरवस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज हा कार्यक्रम घेतला होता आणि या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडलेल्या होत्या आणि त्यानंतर आता राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं आणि या पत्रामध्ये त्यांनी आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं या संदर्भातला मुद्दा उपस्थित केलाय. तसंच आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी विनंती सुद्धा त्यांना केली आहे. दरम्यान यावर विजय वडेट्टीवार काय म्हणालेत आपण एकदा पाहूया. सरकार निर्णय घेऊन आदिवासी मुलावर अन्याय करत आहे आणि सोयीपासून त्यांना वंचित करत आहे. जर प्रेग्नन्सी टेस्ट 1 महिना सुट्टीवर झाल्यावर घेत असेल तरी किती किळसवाणा प्रकार आहे. म्हणजे आदिवासी मुलींवर किती तुम्ही अविश्वास दाखवत आहे, त्यांच्या चारित्र्यावर तुम्ही अविश्वास दाखवत आहे. अशा प्रकारचे गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि यातून मला वाटतं की असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्यानं घेतलं आहे, सिरियसली घेतला आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावे.